जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, आहे तुमचं आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन तडकता भडकत्या ब्लॉगमध्ये. तर आज म्हटलं चला कान्होबाचं दर्शन घेऊन येऊ. दर्शन वगैरे घेतलंय. टॉन्सिल्स का दुखतं काय माहिती. तर काहीच विषय नाही. नारिंगामधून जे माझे मित्र ब्लॉग बघत असतील त्यांना माहीत असेल काल काय झालं काय नाही. तर थोडंफार चालायचंच. काही लोकांना गैरसमज होतात किंवा काही लोकांना वाटतं असं तसं. ठीक आहे, ज्याला जे वाटतं त्यांनी तसं करावं. आपलं काय म्हणणं नाही, ज्याला जे समजायचं ते समजा. म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य हे की आपण एखाद्यासाठी काय करतो किंवा किती करतो हे त्याला बोलून दाखवणं गरजेचं नाही आहे. जर त्याला वाटत असेल की समोरचा व्यक्ती आपल्यासाठी करू शकतो आणि आपण ते करतोय, जर चुकीच्या लोकांकडून जर तो इन्फ्लुएन्स होत असेल की चुकीचे लोक त्याला बोलतात आणि काही केलं त्यासाठी असतं, तर तो त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, त्याचा विषय. त्यात आपण नाही काही करू शकत की त्याचा आपला त्याचा एवढा पण विश्वास नाही आहे आपल्यावरती. आपण नाही काही करू शकत. ज्ञान नाही देत तुम्हाला. मस्तपैकी जरा वेळ बसतो इथं आणि निघतो. आजचं काय नियोजन होतं ते पुढे ब्लॉगमध्ये बघाच तुम्ही. चला, मी काल ब्लॉग चालू केला होता. दिवसभर काही झालंच नाही. हा दुसरा दिवस आहे. रात्री मी गाडी लावली होती आपली इथं सर्व्हिसिंगला. तर याचं हे रब्बर आहे ना इथला ड्रममधला, तर ते रब्बरचा विषय झाला आहे. पूर्ण गाडी सर्व्हिसिंगलाच. तर गाडी टायमिंगवरती सर्व्हिसिंग नाही केली ना, तिथं 700-800 खर्च येतो. ते 2-2.5 येतो. ठीक आहे, चालायचंच आता. हिला आपल्याला बनवायचं आहे. त्यांना पहिलं प्रॉपर सगळं आपण ओरिजिनल करणार आणि मग नंतरला आपण कस्टमाइज करणार. पण SSच ठेवणार, दुसरं कन्वर्ट नाही करायचं. आहे ते ब्रँड ओरिजिनल, याची SSचीच हवा झाली पाहिजे. बघू आता दादा येतोय तो हो मस्त तुटला आहे ना. हा म्हणजे हा बदलावं लागेल पूर्ण का? पूर्ण हे पूर्ण रिम सगळं रिम म्हणजे ही स्पोक बिग सगळं नवीन टाकायचं. सगळं नवीन टाकायला लागलं. हे नवीनच टाकलेलं होतं मला वाटतं. ते तुटलं कसं काय माहिती. त्याला काय ऑप्शनच नाही ना आता. त्याला काय ऑप्शन नाही. ₹650 घे. हो मटेरियल न्यायचंय. रिम जुनीचे ना आपली. बेरिंग बसते त्याच्यावरचं सांडलं. कसं आहे, नाद करायचा ना पुरा करायचा डायरेक्ट नाही का. आज डाएटची XYZ झाली पण XYZच करायची. असं वाटत नाही काय. घेतलंय सगळं आणि हे ना साईड मिरर घेतले ते. आणि मी आता बघणार आहे साईड मिरर लावून चांगले दिसतात. जर चांगले दिसले तर लावायचे, नाहीतर मग रिटर्न करायचे. काहीतरी बघू, ट्राय मारून बघू. मला ॲव्हरेज लय महत्वाचं. ॲव्हरेज वाढलं नाही एकदा मग काय विषय नाही. झालंय तर काय माहिती का, आज लय मला मंचरला जायचं होतं. आजही नाही जमलं. जरा थोडा टाईट. बघू काय विषय होतं. एक राऊंड मारतोय जरा. कोण नाही आता, एकटाच आहे. कसं काय दाखवायचं तुम्हाला. राऊंड मारून बघतो पहिला. तर डन. हा मग तोच विषय ना, मनासारखं झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. चकाचक झाली बस. तेवढं करू आपण बरं का. पूर्ण गाडी कॉल मॅगचं वरून नाही लावून खालून नाही लावून.
चांगलं दिसत असेल तर ठेवायचं, नाही तर नियोजन कॅन्सल. उगाच काही करण्यात माझ्या नाही, हे उगाच वेगळा विषय व्हायचा. चलो. कसं आहे आमचं नारायणगाव? कसं आहे नारायणगावमध्ये बाय. चल.